आई पडद्याची पुढची बाजू आहे, बाप पडद्याची मागची बाजू आहे. एक 15-20 मिनटं फक्त काळजीपूर्वक काय का. बापाचा उदो उदो का करत नाही. आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे काका. आई मुलाला कडेवर घेते आणि बाप मुलाला खांद्यावर घेतो. आईला विचारलं का ग आई मुलाला कडेवर घेतलं. आई म्हणते जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. बापाला विचारा बाबा पोराला खांद्यावर का घेतलं. बाप म्हणतो जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे. ही बापाची उंची आहे काका. ही बापाच्या विचाराची उंची आहे. बरं सांगू तुम्हाला, आई रडून मोकळी होते, बापाला कधी रडता येत नाही. बापाला रडता येत नाही. महिला मंडळ, तुम्ही आज किती तुम्हाला 50% आरक्षण दिलं असलं तरी बिचाऱ्या पुरुष मंडळीचा विचार करणं काळाची गरज आहे. तुम्हाला रडता येतं, तुम्हाला रडता येतं. मावशी तुम्हाला दुःख झालं, आत्ता दुःख झालं तुम्हाला, तुम्ही लगेच त्या शेजारच्या ताईचा गळा धरणार आहे आणि डसा डसा आजी डसा डसा रडणार. तुम्हाला व्यक्त होता येतं. तुम्हाला कोणी बोललं घरातलं तुम्ही लगेच एखाद्याला सांगणार आहे. पण आमच्या पुरुष मंडळीला रडता येत नाही काका. त्याला रडूशी वाटतं हो, पण रडता येत नाही महाराज. का रडता येत नाही सांगू तुम्हाला, ती जात पुरुषाची आहे महाराज. आई गेली त्याची, आमच्या पुरुष मंडळीची आई गेली आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागला तो. तेवढ्यात जोडीदारांनी सांगितलं रडतो काय, तुझ्या लेकराकडे बघ. तू जर रडला तर तुझ्या बायकोनं आणि लेकरानं कुणाकडे बघायचं. महाराज अश्रू घोटले त्यानं. तसाच स्मशानात गेला, आईच्या तोंडात पाणी ओतलं. महाराज आई जळत होती, घरी आला. कालांतरानं आई गेल्यानंतर 6 महिन्यात त्याचा बाप गेला. मित्रासारखा बाप होता, बापाबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करत होता. पण बाप गेल्यानंतर मात्र आता तो मोठमोठ्यानं रडायला लागला. 2 मित्रांनी त्याला सावरलं, येड्यावानी करू नको, तू रडू नको. का रडू नको, तू बाप झालेला आहे. काय सांगितलं, तू रडू नको कारण तू बाप झालेला आहे. अश्रू गेले परत पोरांकडे बघून. बायकोकडे बघितलं, स्मशानामध्ये गेला, बापाच्या तोंडात पाणी ओतलं, बापाच्या चितेला आग लावली. घरी आला, संध्याकाळी सगळे जेवले, झोपले. रात्री 12:30 वाजता त्याला त्याचा बाप आठवला. त्याचा बाप स्वप्नात आला. 12:30 वाजता स्वप्नात आलेला बाप जागृतीत त्याला स्मशानभूमी आठवली आणि पेटलेला बाप आठवला. गाबजीशी महाराज क्वाटवर असा उठून बसला आणि असं वाटत होतं आता कुणाचा तरी गळा धरावा आणि ढसा ढसा रडावा. म्हणून झोपलेल्या बायकोकडे बघितलं तर बायको त्याची शांत झोपलेली आहे. कॉलेजला जाणारी पोरगी त्याची एका बाजूला झोपलेली आहे. 10वीला जाणारा पोऱ्या त्याचा झोपलेला आहे. असं वाटत होतं या सगळ्यांचा गळा धरावा आणि ढसा ढसा रडावं. पण परत विचार केला, अरे मी तर घरातला करताय, मी रडून कसं जमेल. कडी न वाजवता दरवाजा उघडला. प्रत्येक पुरुषाची हकीकत आहे, कडी न वाजवता दरवाजा उघडवला. रात्री 1 वाजता गायाच्या गोठ्यात पोहोचला. गायाच्या गोठ्यामध्ये बाज पडलेली होती. बापाला ज्या फडक्यानं पाणी पाजलंय, ज्या उपरण्यानं पाणी पाजलंय ते उपरणं खांद्यावर होतं. बाहेरून घराचा दरवाजा लावलेला होता. रात्री 1 वाजता ते खांद्यावरचं उपरणं ओढलं आणि खांद्यावरचं उपरणं तोंडाला लावलं आणि रात्री 1 वाजता एकटा रडायला लागला. तर पहाटे 4 वाजेपर्यंत एकटा बापाच्या आठवणीत रडत होता. पण त्याला साधा बायकोचा गळा धरून सुद्धा रडता आलं नाही. ही जात पुरुषाची आहे काका, ही जात पुरुष मंडळीची आहे. तुम्ही रडून मोकळ्या व्हाल. तुम्हाला काही वाईट वाटलं तुम्ही दुसऱ्याला सांगून मोकळ व्हाल. तुम्ही नाही आज एक मला सांगा, आज तुम्हाला सासरी थोडा त्रास झाला, तुम्ही म्हणाल मी माहेरी जाईल. यानं बिचाऱ्यानं कुठं जायचंय, यानं कुठं जायचंय. पुरुषाचा विचार करणं काळाची गरज आहे. ही जात बापाची आहे काका. बाप सांगायला लागलो मी, तुम्हाला माझा बाप आठवतो. जगाच्या बाजारामध्ये 17 वर्ष झाली मी या क्षेत्रात उभा आहे काका. याला एकमेव कारण फक्त माझा अडाणी बाप आहे. माझा बाप शाळा शिकला नाही, पण आता गागरे पाटलाला माहिती आहे श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका. पण माझा जन्म व्हावा आणि आमच्या बापानं दारूला पूर्णविराम द्यावा हीच आमच्या बापाची खूप मोठी पुण्य आहे काका. वेळेला बाप काय चीज असते ही मला विचारा. आज सगळं काय आहे. रात्री 2 वाजता गाडी घरी जाऊ द्या, नाही तर 3 वाजता घरी जाऊ द्या, बायको नाही जागी राहत काका, पण बाप जागा असतो. किती वाजून किती मिनिटांनी गाडी आली हे सांगणारं पात्र बाप आहे काका.
परवा दिवशी माझा बाप मला म्हणतो, 87 वर्षाचा बाप मला म्हणतो, फिरून घ्या मी आहे तोपर्यंत. काय म्हणतो? फिरून घ्या मी आहे तोपर्यंत. मी गेलो ना, रोज घरी यावं लागेल, विसरता कामा नये. याचं नाव बाप आहे काका. माझी विनंती आहे तुम्हाला. शाळेमध्ये कविता होती आम्हाला एक, शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. एकदा बाप निघून गेला काका. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. हा, नानाची आठवण वर्षभर नाही येणार. रवी भाऊ आणि अशोक भाऊ, रवी भाऊ म्हणजे आमचा मित्र आहे, क्लासमेट. वर्ष श्राद्ध होईपर्यंत नानाची आठवण ज्यादा जाणवत नाही, पण एकदा वर्ष श्राद्ध झालं ना, मग प्रत्येक दिवशी नाना आठवल्याशिवाय राहत नाही. वर्ष श्राद्ध असं निघून जात. नाही तर आमचा दुसरा मित्र आहे आमचे मिलिंद भाऊ, त्यांना विचारा तुम्ही, त्यांच्या आयुष्यात बाप नावाचा शब्द लवकर हरवला, बाप शब्दच जाणवता नाही आला. महाराज, ज्याला बाप उपभोगताच नाही आला त्याला विचारा बापाची किंमत काय असते. आजही आमचा मिलिंद भाऊ म्हणत असतो मला कधी, महाराज बाप पाहिजे, बाप. महाराज निदान आपली पोरं निदान त्याच्या मांडीवर खेळे पाहिजे, इथपर्यंत तरी बाप पाहिजे काका. आयुष्यातला बाप गेला. महिला मंडळ, सगळ्यात नितांत प्रेमाचं पात्र म्हणलं का मुलगी आणि बाप आहे. मुलगी आणि बाप आहे. एकुलता एक मुलगा मरू द्या आमच्या बापाचा, बाप लवकर रडत नाही. पण महिला मंडळ, तुम्हाला वाट लावताना तो बाप भर मंडपात रडल्याशिवाय राहत नाही. निस्वार्थ प्रेम रडवतं, त्याला रडवतं निस्वार्थ प्रेम. त्या मुलीचं लई प्रेम असतं हो बालपणात. महाराज, ती मुलगी, त्या बापानं जर काही वाईट वेळ यावी बापावर, त्या जुन्या काळात ती कविता गाजली होती बघा दादा, जुन्या काळात ती कविता गाजली होती. घोर मनाला लावू नका. या दोन मुली असतील महाराज, छायाताई आणि संगीताताई. या दोन मुलींना विचारा तुम्ही बापाची उणीव काय असते. ती मुलगी बालपणात म्हणते, बाबा घोर मनाला लावू नका, पाट जगाला धावू नका, तुमच्या साथीला आहो ना बाबा जर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही, असे लाचार होऊ नका. बाबा टोपी गान ठेवू नका, ताई तयार आहे लढाया बाबा जर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापीक झाली. काय अंतकरण असतं त्या पुरीचं बघा ना. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापीक झाली. नवे कपडे घेऊ नका, बाबा काही खायला देऊ नका. बाबा नवे कपडे घेऊ नका, बाबा काही खायला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करून बाबा
जहर खाऊ नका, घोर मनाला लावू नका, पाट जगा धावू नका. तुमच्या साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. घोर मनाला लावू नका, पाट जगाला धावू नका. घोर मनाला लावू नका, पाट जगाला धावू नका. तुमच्या साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. साथीला मी आव्हान बाबा, जहर खाऊ नका. हो हो हो. म्हणून तर महाराज मुलगी आणि बाप अतूट प्रेमाचं नाते बघा. राशील कोठवरी चिमणी माझी माहेरी, लग्न झाल्यावर जाणता येईला परक्या घरी. 9 महिने पोटाशी वागविले तुझला, शेवटी सोडून जाशील आईला. गतपाखरा परी घेऊनी भरारी, लग्न झाल्यावर जाणता येईला परक्या घरी. महाराज बाप मुलगी अतूट प्रेमाचं नातं आहे. मुलीला बी कसाही भेटू द्या जावई, पण जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलगी खचत नाही. मुलगी म्हणते माझा बाप आहे ना. हा, माहेरामध्ये आईवडील आहेत तोपर्यंत तिची पिशवी भरलेली आहे. ज्या दिवशी आईवडील जातात त्या दिवशी माहेरची पिशवी रिकामी झाली म्हणतात. म्हणून जेवढं मुलीच्या बाबतीत बाप महत्वाचा आहे तेवढाच मुलाच्या बाबतीत बाप महत्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात तो बाप श्रेष्ठच आहे. किती श्रेष्ठ आहे? बाबा करी गोडी लेकुराचे वडी, बाबा करी गोडी लेकुराचे वडी, बाबा करी गोडी लेकुराचे वडी, बाबा करी गोडी लेकुराचे वडी. बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी, बाप करी जोडी लेकुराचे वडी. वालवानी आपुली कुरवली, वालवानी एका एकी गेला हो निराती बघा.